नमस्कार मित्रांनो, मी समीक्षा खडेबोल या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते। महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, हरियाणा, झारखंड, दिल्ली या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। जवळपास सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार बारूद भरताना दिसत आहेत। आतापासूनच सर्वांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणाचा दर्जा कमालीचा घसरत चाललेला आहे। नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांवर कुरघोड्या, आरोप, टीका टिप्पण्या करीत राहतात। गटातटाच्या राजकारणाने महाराष्ट्रातील जनतेला वीट आणून टाकलाय अशी भावना आहे। बडे नेते बेभान होऊन वक्तव्य करतात, त्याची त्यांना खंतही राहत नाही। दस्तूर खुद्द पंतप्रधान एका ठिकाणी शरद पवारांचा गुरु म्हणून उल्लेख करतात, तर दुसऱ्या ठिकाणी भटकती आत्मा म्हणून। महाविकास आघाडीतील शरद पवारांचे समर्थक म्हणतात की शरद पवार म्हणजे भटकती आत्मा नसून भटकत्या आत्म्यांना बाटलीत बंद करणारा जाणता आहे। म्हणूनच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अनेक भटक्या आत्म्यांना बाटलीबंद केलाय। तसाच जाणता राजा वऱ्हाड प्रांतातल्या मोर्शी विधानसभा मतदारसंघाला लाभलेला आहे। ते म्हणजे हर्षवर्धन देशमुख उर्फ भैयासाहेब। गेल्या 4 दशकांपासून भैयासाहेबांवर निर्विवाद प्रेम करणारे कार्यकर्ते येथे दिसून येतात। त्यात वयोवृद्धांपासून तर अगदी 18 वर्षांच्या तरुणांचाही समावेश असतो। हे विशेष, त्यांच्या वागण्यात फटकळपणा, स्पष्ट वक्तेपणा असला तरी तुसडेपणा मात्र नक्कीच नाही, आणि हा स्वभाव त्यांना लोकांशी जुळवून ठेवतो। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोर्शी मतदारसंघातून 55,000ची लीड होती। ती यावेळी केवळ 15,000वर आणली। ही किमया भैयासाहेबांची आहे। बाकी पाणी कुठं मुरलं यावर संशोधन केलं पाहिजे, किंवा त्याचे कारण राष्ट्रवादीत झालेली फूट हे देखील असू शकते। भैयासाहेब धर्मनिरपेक्ष असून शाहू, फुले, आंबेडकरांची विचारसरणी मानतात। कुठल्याही जातीवादी, धर्मवादी, संप्रदायवादी पक्षाला व नेत्याला व त्यांच्या सहकाऱ्यांना ते 4 हात दूर ठेवतात। ते विचारसरणी मानणारे नेते आहेत। हर्षवर्धन देशमुखांनी आजवर 3 वेळा आमदारकी, 2 वेळा मंत्रिपद आणि 1 वेळा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद आणि असे अनेक संविधानिक पदे भूषविलीत। आजही महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद ते सलग दुसऱ्यांदा जबाबदारीने पेलत आहेत। पण भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांनी स्वतःवर लागू दिला नाही, कारण ते राजघराण्यात जन्मलेले राजपुत्र आहेत असे लोक म्हणतात। काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांची मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये विचारविनिमय बैठक पार पडली। या बैठकीचे आयोजन जरूर येथे करण्यात आले होते। मतदारसंघातील प्रत्येक लहान गावातून 1 कार्यकर्ता आणि मोठ्या गावातून 4 ते 5 कार्यकर्ते इतक्याच लोकांना या बैठकीला बोलावण्यात आले होते, कारण या प्रमुख लोकांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये निर्णय घ्यायचा होता। मोर्शी मतदारसंघ हा कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांनी पक्षांवर दावा सांगून ते मूळ पक्षाचे अध्यक्ष बनले। मात्र शरद पवार यांच्यावर निष्ठा असलेले सर्व पदाधिकारी आणि उरलेले काही आमदार यांनी परिस्थितीला सामोरे जात भाजपा आणि अजित पवार यांचा निकराने सामना केला। त्याचे फलित म्हणून लोकांनी निष्ठेला निवडले। अजित पवार यांच्या गटाला केवळ घड्याळवर 1 खासदार लाभला, तर शरद पवार यांनी तुतारीवर चक्क 8 खासदार निवडून आणले। त्यांचा स्ट्राईक रेट सुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 80% होता। आता नंबर आहे तो विधानसभा मतदारसंघाचा। महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती आहे। जुने जाणते कार्यकर्ते, पदाधिकारी हे शरद पवार यांच्या बाजूने आहेत। इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुण वर्ग सुद्धा शरद पवार यांच्या बाजूने वळलेला दिसतो आहे, कारण त्यांनी जोपासलेली शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा आणि ते विचारधारेसोबत ठेवलेली एकनिष्ठता। या विचारविनिमय बैठकीत हर्षवर्धन देशमुख म्हणाले की जर मी उभा नाही राहिलो तर इच्छुकांपैकी कोणीतरी राहील, किंवा बाहेरून सुद्धा उमेदवार बोलावला जाऊ शकतो। मात्र उपस्थितीत असलेल्या 600 ते 700 लोकांनी एकमुखाने भैया साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है हा एकच नारा दिला। हर्षवर्धन देशमुख यांना ही निवडणूक कशी सोपी आहे आणि ते कसे निवडून येऊ शकतात हे कार्यकर्ते सांगत होते। निवडून येऊन ते उच्च दर्जाचे कॅबिनेट मंत्री बनू शकतात हे पदाधिकारी त्यांना बैठकीत पटवून देत होते। आकड्यांचा हिशोब मांडत होते। आपण निधी खेचून न आणता निधी वाटप करणारे बनू शकतो हेही यावेळी अनेक जण अधोरेखित करीत होते। सामान्यातील सामान्य कार्यकर्ते सुद्धा माईक तोंडाशी धरून हर्षवर्धन देशमुखांना या निवडणुकीत उभे राहण्यासाठी आग्रह करीत होते। मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांनाच मिळणार आहे। आता ते स्वतः उभे राहतात की दुसऱ्या कोणाला संधी देतात हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच। हर्षवर्धन देशमुख लोकप्रतिनिधी म्हणून कायदे मंडळातील पदावर असोत वा नसोत, मात्र लोखंडाला सोन्या करण्याची पात्रता ते आजही राखून आहेत। म्हणून त्यांना मोर्शी विधानसभेचा अनभिषिक्त सम्राट म्हटले जाते हे खरंय। याबद्दल आपले मत काय?
आपण जर मोर्शी मतदारसंघावर लक्ष ठेवून असाल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवाव्यात आणि अशाच राजकीय घडामोडींची खडानखडा माहिती मिळवण्यासाठी आमच्या खडे बोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।